खेळाडू इकडे लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. दादा एक मिनिट थांबा. ए आपल्या मोबाईल मध्ये घे कुठं शाल घाला दीपक दा. सचिन दादा सुद्धा एक बेस्ट क्रिकेटर आहेत. यांच्या आपल्या उमेलमान गावामध्ये 40+ असं त्यांच्या टुर्नामेंट होतात आगरी समाजामध्ये. सचिन दादा आपले 2 शब्द बोलून इथे मनोगत व्यक्त करतील आपल्या टुर्नामेंट बद्दल. पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मला या स्टेजवर बोलवलं म्हणून जितेंद्र भाऊ तुमचे मी आभार मानतो. चांगली टुर्नामेंट. आता मी एकच मॅच बघितला तुमच्या पांगोली संघाचा. अच्छा अतिशय चांगल्याशी बॉलिंग केली पण क्षेत्ररक्षण खूप खराब केलं. 4-5 कॅच टाकले. बॅटिंग वगैरे श्रीभाऊने चांगली केली. अशी चांगली टुर्नामेंट दरवर्षी ते भरावी अशी मी तुमची हां श्रीला आता मी बघितलंच आहे. त्यांना सांगा UPLमध्ये आता तू फॉर्म भरून टाक कारण चांगल्याशी बॅटिंग तो बघितलं आहे मी. धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आमच्या पांगलोली गावाच्या टुर्नामेंटसाठी उपस्थिती दाखवलीत त्या तुमचं दोघांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. नक्कीच मान्यवरांचा याच्याशी सन्मान होतोय. संजय दादा आयोजनपूर्वक आम्हाला सांगायचं आवडेल की आमच्या या गवळी समाजामध्ये विरार नायगावपासून ते विरारपर्यंत अनेक खेळाडू आहेत. सीधरसारखा एक खेळाडू जर आपण शब्द देत आहे आमची अभिमानाची गोष्ट आहे की या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या या पांगलोली गावचा खेळाडू या मोठ्या लिंकमध्ये जातोय. पण नक्कीच आमची एक आवर्जून आपल्याला इच्छा असेल सीधरसोबत अनेक खेळाडू देखील आहेत. एखादा दुसऱ्या त्या खेळाडूला देखील आपण संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. तरी पुढील सत्कार होतोय. आता मी श्रीधरला ह्या वर्षीच बघितलं आहे पण दुसरे पण प्लेयर असेल ते माहीत नाही. त्यांनी UPLचे जेव्हा फॉर्म निघतात तेव्हा भरून टाकावे असं मी सांगतोय. नक्कीच धन्यवाद मित्रांनो. ही लिंक जी होईल त्याच्यामध्ये आपल्याला जर कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण फॉर्म भरू शकता. एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतं. आपण जाऊया मॅचकडे. काही मान्यवरांचा सन्मान आहे. सन्माननीय आदरणीय तुकाराम लक्ष्मण खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा याच्यावरती सन्मान करतील. मी मुंबई कमिटीला विनंती करतो की श्री तुकाराम लक्ष्मण खेडेकर साहेबांचा आपण आपल्या शुभ हस्ते मुंबई कमिटी यांनी सत्कार करावं अशी मी आपणास विनंती करतो. पांडुरंग माडिक साहेबांना विनंती करतो की आपण तुकाराम लक्ष्मण खेडेकर साहेबांचा आपल्या शुभ हस्ते याच्यावरती सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. सर जर पाहिलं तर पहिला षटक अगदी 3 धावा होत आहेत. मान्यवरांचा आपण सन्मान घेणार आहोत. 2 षटक फक्त होऊ द्या. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहेत. अगदी भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. अगदी हर्षदने पहिला षटक हाताळला. अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट जरी मिळाला नसला तर मात्र घातक गोलंदाजी पाहायला मिळत आहे. सर 3 धावसंख्या मात्र खर्ची करतोय. नक्कीच सर. आणि आज मला वाटतं कुठेतरी परिवर्तन पाहायला मिळालं या चंदनवाडीच्या संघामध्ये. कारण जर आपण नेहमीच पाहिलं तर हा चंदनवाडी संघाचा कर्णधार प्रवीण धुमाळ हा मात्र प्रथम गोलंदाजीसाठी असतो नेहमीच. मात्र यावेळी त्याने हर्षदवर विश्वास दर्शवला होता आणि हर्षदने मात्र केवळ 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 3 झाले. ती वडगर संघाची एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? कारण आता स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. अर्थातच विवेक रिकामे आणि संकेत यांची मात्र जोडी मैदानामध्ये. नक्कीच प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक डावकुरा गोलंदाज आहे. अनेक गोलंदाजी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. अगदी किती धावा मिळतात? अगदी 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न करत होता मग मात्र यशस्वी होते. तो फलंदाजीतून संकेत जातोय सीमारेषे पार. येतोय त्याच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. एवढे डीचे थँक्यू डीसे. धन्यवाद धन्यवाद. तसेच पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री रमेश भिकू रिकामे साहेब इथे उपस्थित. त्यांचं मात्र याच्यावरती सन्मान करतील मी विनंती करतो. उत्तम माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय
रमेश बिकू रिकामे या साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. सगळ्यांचे परत घे मी सांगतो कारण कोणाचेच आले नाहीत व्यवस्थित परत घे ठीक आहे. आता मी एक कॅमेरा स्टेजवरच ठेवलाय आणि बाई इथे पुढे घे इथे समोर धावसंख्या झालेली आहे 3-9. दुसऱ्या षटकाचे आतापर्यंत प्रवीण याच्या माध्यमातून मात्र 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. नक्कीच पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय सत्यम चंद्रकांत माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो. जितेंद्र सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी महादेव माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो. संजय माडिक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जितेंद्रजी माडिक साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. जितेंद्र महादेव माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. संजय माडिक साहेबांना यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यशोदी सन्मान करावं. तसेच सत्यमजी माडिक साहेबांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो. शनी माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सत्यमजी माडिक साहेबांचा आपण यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. सत्यमजी माडिक साहेबांचं मात्र यशोदी सन्मान करतील. सनी माडिक साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान करावा अशी विनंती करतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. वडगर संघाची धावसंख्या झालेली आहे 12 आणि आता शेवटचं षटक मात्र असेल चंदनवाडी संघाकडून. न्यू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दिव्यांशू. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय बळीरामजी गोविंद खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो. सागर रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण बळीरामजी माडिक खेडेकर साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. जाऊया आपण मॅचकडे. हा सत्कार झाल्याच्या नंतर थोडीशी विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये आपण यशोदी सन्मान घेणार आहोत कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहेत. प्रत्येक खेळाडूची माहिती प्रत्येक गावामध्ये पोहोचली पाहिजे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी विनंती करतो अजय सरांना की आपण कॉमेंट्री बॉक्स चालू ठेवू. धन्यवाद सर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर वडगर संघाची मात्र धावसंख्या झालेली आहे ती 14. शेवटचे 4 चेंडू येणं बाकी असेल. दिव्यांशू मात्र गोलंदाजी मार्कवर आपण सज्ज पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो नितेश. यावेळी गुडलेनचा चेंडू. चांगलं असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला चंदनवाडी संघाकडून पाहायला मिळतंय आणि मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली ते आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा मात्र चंदनवाडी संघाला होतोय. 14 या धावसंख्येवर मात्र थांबवून ठेवलंय ते वडगर संघाला. पुन्हा एकदा दिव्यांशू मार्गस्थ. हाफ ट्रॅकरचा चेंडू हो याला देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु उंची जास्त असल्या कारणाने पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. या अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताय. धावसंख्या झालेली आहे ती 15. किती धावांचं लक्ष ठेवतायत पाहूया वडगर संघ.
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चंदनवाडी संघाकडे देखील चांगले फलंदाज असतील, म्हणजे चांगले फलंदाज आहेत. मग ते प्रवीण धुमाळ असेल, हर्षद असेल, दर्पण असेल, हे देखील टॉप ऑर्डरचे फलंदाज या संघाच्या खात्यामध्ये आहे. यावेळी देखील गुडलेनचा चेंडू, त्या चेंडूला मात्र पंच केलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा खतरा असेल तो नॉन स्ट्राईक एंडला आणि हा गडी बाद होतोय. कमॉन डीजे. दिव्यांशू याला एक अवांतर धाव, एक एक्स्ट्रा धावेने धावेचा भर पडते ती वडगर संघाच्या खात्यामध्ये. इथे जर आपल्याला कमबॅक करायचा असेल, सामना आपल्या बाजूने मिरवायचा असेल तर मोठी धावसंख्या ही उभारावीच लागेल. वडगर संघाचे फलंदाज मात्र कुठेतरी थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी गती कमी केली होती परंतु दिशाहीन. पुन्हा एकदा गोलंदाजाला मात्र चांगल्या रेषेमध्ये गोलंदाजी करता येत नाहीये आणि मात्र त्याचाच फायदा अपोजिट संघाला अर्थातच वडगर संघाला होतोय. 2 बॅक टू बॅक वाईट फेकले गेलेत या गोलंदाजाच्या माध्यमातून. चार चेंडू मात्र फेकले गेलेत आणि 7 ही धावसंख्या खर्च केले. यावेळी राऊंड गोलंदाजी केली होती आणि चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू देखील डिलिव्हर केला होता. मोठा फटका देखील मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु बीट झालाय आणि एकेरी या धावेवर मात्र थांबवून ठेवलंय ते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे ती 20. 3 गडी मात्र गमावलेत या वडगर संघाने आणि 3 गडी गमावल्यानंतर धावसंख्या मात्र ऑन द स्कोर आपण पाहतोय. स्कोर बोर्ड 20 ऑफ द बोर्ड विथ आफ्टर 3 लॉस. यावेळी देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो इथे दिव्यांशू. पुन्हा एकदा एक वाईड घोषणा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वडगर संघ मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना पाहत होतो आपण या मैदानामध्ये. मात्र दिव्यांशू कुठेतरी थोडंसं मोमेंटम वडगर या गावाच्या दिशेने, वडगर या संघाच्या दिशेने जाऊन देतोय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू रडार मध्ये मात्र होता आणि आत्महत्या करतोय आपल्या विकेटची. बॅक टू द पवेलियन फलंदाज. थँक्यू डीजे. आपण जातोय नाणेफेकीकडे. एका बाजूला पाहिलं तर निजामपूर माणगाव विभागाचे अध्यक्ष सन्माननीय शैलेश गायकर साहेब आहेत आणि याच अगदी मसला सिंवर्धन असोसिएशनमध्ये त्यांचा संघ दाखल झालाय. एक दुसऱ्या बाजूला पाहिलं फळसगाव, हा देखील एक माणगाव निजामपूरमध्ये एक हाडीट गाव मोठं फलंदाज आहे. त्याच्या संघांमध्ये देखील एक 2 युद्ध दोघांमध्ये पाहायला मिळत. दोघां संघांमध्ये नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कॉल जातोय तो फणसवाडी या संघाच्या बाजूने असेल. आणि या नियोजनाबद्दल काय बोलाल? आज खूप दिवसानंतर एक दोन्ही संघ देखील या स्पर्धेमध्ये असोसिएशन मध्ये दाखल झालात. आपणास विनंती करतो. साहेब जास्त काय बोलता येत नाही पण आयोजन एक नंबर असं नाव आयोजन त्याच्या पुढील पण आम्ही साधा नियोजन करू असं तुम्हाला हे करतो आणि मी छत्रपतींचा निर्णय घेतलाय. पण तुम्ही देखील एक असोसिएशनचे अध्यक्ष आहात. आम्ही देखील सकाळी सांगितलं, अजय सर असतील, मी असेल, की तिन्ही असोसिएशनने एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा राबवावी अशी मी आपणास तिन्ही अध्यक्षांना विनंती करतो. त्याबद्दल आपण काय बोला? कदाचित ही संकल्पना आपण देखील मांडू शकता. नक्कीच साहेब, नक्कीच थोडा विचार आहे पण आम्ही करू की तीन एकत्र येऊन एकच असोसिएशन करण्याचा प्रयत्न. नक्कीच सांगितलं गेलंय. अगदी फलंदाजी आमंत्रित केलंय. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि मोठी लिंक व्हावी ही सगळ्यांची इच्छा आहे. आपल्याला फणसवाडी या संघाने फलंदाजी आमंत्रित केलंय. आपण त्यांना किती धावांपर्यंत 3 षटकांमध्ये मारू शकता? काय प्लॅनिंग असेल आपलं? तुमचं प्लॅनिंग असेल 30-35 पर्यंत तरी करायचे रन. जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं टार्गेट द्यायचं प्रत्येकाला.
नक्कीच चालेल. अगदी दोघांना संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना देखील आमच्याकडून. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. बल एका बाजूला सामनात वडगर, दुसऱ्या बाजूला तर चंदनवाडी. चंदनवाडी अगदी गोलंदाजी करत असताना अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल धाव संख्या मात्र होते चेंडूमध्ये 21 कंपल्सरी बनवावे लागतील. 18 चेंडूमध्ये 22. धन्यवाद. दोन होते ना नाही ते कुणी ते घेतलं. धन्यवाद अविनाश सर. एका बाजूला आपण पाहतोय चंदनवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण वडगर संघ. आणि वडगर संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना 21 धावांचं आव्हान ठेवलंय ते चंदनवाडी संघासमोर आणि 22 धावांचं मात्र टार्गेट दिलंय ते या चंदनवाडी संघाला. चंदनवाडी संघाकडून देखील सलामीचे फलंदाज मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 24 अनिकेत आणि जर्सी क्रमांक 21 असलेला हा फलंदाज दर्पण आणि अनिकेत याची जोडी मैदानाच्या दिशेने आपण रवाना होताना पाहतोय. 22 धावांचा पाठलाग करताना हा संघ कशा पद्धतीने पाठलाग करेल की त्याला रोखून ठेवील वडगर संघ. कारण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं आपण तर चंदनवाडी संघाकडून चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये वडगर संघाकडून चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय की चंदनवाडी संघाकडून प्रहार पाहायला मिळतंय. कारण याच्या अगोदरचा एक सामना आपण पाहिला तिथे पांगलोळी संघाचा श्रीधर कर्णधार याने मात्र चांगली फलंदाजी केली होती आणि सामना मात्र एक हत्ती आपल्या दिशेने वळवला होता. या सामन्याचं देखील काय रिझल्ट असेल एक लो स्कोरिंग म्हणायला हरकत नाही. परंतु या ग्राउंडमध्ये जर आपण पाहिलं 360 डिग्री हे मैदान वसई उमेळमान येथील आणि हे या ग्राउंडवर जर पाहिलं तर 40+ धावा होणं अपेक्षित असेल तर तुम्ही कुठेतरी स्ट्रॉंग झोनमध्ये पाहायला मिळाल. परंतु मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित असं काही नसतं. क्रिकेट हा खेळच अनिश्चिततेचा मानला जातो. जसा सरडा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील प्रत्येक बॉलवर रंग बदलत असतो. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो सूरज. याच्यावर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दर्पण. 22 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत आहे ते वडगर संघाचे गोलंदाज दर्पण आणि अनिकेत यांची जोडी मात्र सलामीची. पहिला चेंडू नो चेंडू मात्र पंच आमच्याकडे घोषित करतात. या चेंडूला देखील थर्डमॅनच्या दिशेने जातोय चेंडू सीमा रेखा पार आणि खणखणीत दणदणीत दर्पणच्या बॅट मधून चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नो आणि नो प्लस चौकार अशा एकंदरीत 5 धावांनी मात्र अकाउंट ओपनिंग झालंय ते चंदनवाडी संघाचं. एक मापक असं आव्हान आपण ठेवलं होतं आणि मापक आव्हानाला साजेशी अशी गोलंदाजी ही करावी लागेल की युवा स्टार गोलंदाज आपण पाहतोय वडगर संघाकडून. इथे मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं आणि गोड लेनचा हा चेंडू एकच्या मदतीने धाव फळक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 6. 22 धावांचा पाठलाग करताना हा चंदनवाडी संघ आणि आता पुन्हा एकदा सूरज पुन्हा एकदा गोडलेनचा चेंडू त्या ठिकाणी झेल घेण्याचा देखील प्रयत्न केला होता फलंदाजाकडून क्षेत्ररक्षकाकडून आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये देखील एक धाव देखील परिपूर्ण होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाला मात्र कमबॅक करून द्यायचं असेल तर पहिलं षटक म्हणजे जे स्ट्राईकचं षटक असतं ते कुठेतरी चांगलं हाताळणं गरजेचं होतं. यावेळी बिग हिट केला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउंस सीमा रेखा पार. पुन्हा एकदा चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 11 आणि आता 11 धावांची गरज असेल ती चंदनवाडी संघाला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत पंच केले त्या ठिकाणी मात्र झेल होतोय धरणीला दान आणि दर्पणला मात्र मिळतोय जीवनदान.
तुम्हाला मात्र इथे हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे मात्र संधी होती, संधी मात्र क्षेत्ररक्षकाकडून गमावली गेली. गोलंदाज मात्र आपल्या पद्धतीने प्रयत्न करतोय, आपल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मात्र त्याला क्षेत्ररक्षणाची मात्र चांगली गरज असणे गरजेचे आहे. एखादा झेल सुटला तर गोलंदाज देखील कुठेतरी त्याचा देखील आत्मविश्वास खालावून बसतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण आता मैदानामध्ये पाहतोय की युवा स्टार गोलंदाज पांगलोली संघाकडून यावेळी लेंथमध्ये परिवर्तन, खोलवर टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं होतं, मात्र समोर फलंदाजही तसेच दिग्गज फलंदाज धाव संख्या जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावर. पुढचा चेंडू यावेळी स्ट्राईकला अनिकेत, यावेळी क्षेत्र निवडलंय ते कव्हरचं, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील अर्जित होत आहेत त्या चंदनवाडी संघाच्या खात्यामध्ये आणि अनिकेत याच्या देखील खात्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 14. 22 धावांचा पाठलाग करताना हा संघ आणि आता 8 धावांची मात्र गरज असेल ती पांगलोळी या संघाला, चंदनवाडी या संघाला, माफ करा. आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी न्यू गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय तो मानस, जर्सी क्रमांक 16 असलेला हा गोलंदाज मानस. या मानसचा मात्र मानस हा मोठा असावा लागेल. इथे मानस असेल तो आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊ वाटचाल करण्याचा. मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय की इन फॉर्म बॅटर चंदनवाडी संघाकडून दर्पण, या दर्पणच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडू देखील कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय परंतु 2 धावा देखील अर्जित होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक सेन्सिबल देखील क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळत. मोठे फटके पाहिले होते मगाशी हे दर्पणाच्या बॅटमधून, मात्र आता सेन्सिबल क्रिकेट, कारण त्याला माहिती आहे आता संघ आपला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करते आणि इथे विकेटची महत्व देखील त्याला माहिती आहे. विकेट गमावणं इथं अपेक्षित नसेल. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लेंथ मध्ये मात्र परिवर्तन केलं होतं आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र ढकलून दिलाय. त्या ठिकाणी देखील 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतंय आणि मात्र अनिकेत याचा देखील 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दर्पण त्याला थांबवतोय, कारण दर्पणला माहिती आहे जर विकेट गेला तर थोडं इथे प्रेशर आपल्याला येईल आणि आता तो देखील म्हणत असेल की मला देखील फिनिश करायचं, एक फिनिशरची भूमिका निभावायची आपल्या संघामध्ये. धावसंख्या मात्र झाली आहे ती 18 आणि आता 4 धावांची गरज असेल. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश होतोय की तिसऱ्या षटकापर्यंत जातोय. आणि आता आमच्या सोबत जोडले जात आहेत रायगडचा बुलंद आवाज म्हणून अर्थातच अविनाश सर. आणि अविनाश सर मला वाटतं ह्या चौकाराने हा सामना फिनिश केलाय तो दर्पण याने. कम ऑन डीजे.